आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। औंधाणे फाट्याजवळ भीषण अपघातात तरसाडी येथील 2 युवकांचा मृत्यू। सटाणा ताराबाद मार्गावरील औंधाणे फाट्याजवळ असलेल्या हॉटेल सैनिकजवळ काल रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तरसाडी येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा साथीदार उपचार सुरू असताना मृत्यू झालाय। या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ताराबादच्या दिशेने येणाऱ्या ट्रकची आणि सटाणा येथून तरसाडीकडे जाणाऱ्या MH41BN 9985 क्रमांकाच्या मोटरसायकलची ट्रकवाल्याने विरुद्ध दिशेने गाडी घेतल्याने त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की मोटरसायकलवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले व एक युवक जागेवरच ठार झाला। या अपघातात तेजस अशोक ठाकरे राहणार तरसाडी या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र प्रल्हाद पूर्ण नाव समजू शकले नाही। हाही उपचार घेत असताना मृत्यू झाल्याचे समजते आहे। दोघेही आपल्या गावी परतत असताना गावापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर ही दुर्दैवी अपघात घडला। अपघाताची माहिती मिळताच तरसाडी व औंधाणे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व बचाव कार्य केले। यावेळी दीपक रौंदड, महेश निकम, केतन निकम, गणेश रौंदड, प्रभाकर रौंदड, आशिष रौंदड, सरपंच भरत पवार आणि गौरव निकम यांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यास मदत केली। घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस हवालदार योगेश पवार घटनास्थळी दाखल झाले। अपघाताचे भीषण स्वरूप पाहून उपस्थित नागरिकही हळहळ व्यक्त करत होते। या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असून रस्त्याच्या सुधारित स्थितीमुळे वाहनांचा वेग वाढत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की गावाच्या हद्दीजवळ तसेच अपघात प्रवण ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावे, जेणेकरून वाहनांचा वेग नियंत्रणात राहील आणि भविष्यात अशा दुर्दैवी घटनांना आळा बसेल। या अपघातामुळे तरसाडी गावावर शोककळा पसरली असून एका तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश पवार पुढील तपास करत आहेत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।